slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't बुका दिल्लीनंतर मुंबईत प्रदूषणानं अक्षरशः कहर केलाय. दक्षिण मुंबईसह बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील हवा दिवसेंदिवस विषारी बनत चालली आहे. ही विषारी हवा हळूहळू फुफ्फुसं पोखरतीये. वाहनं, बांधकामं, शेकोट्या, कचरा जाळणं यामधून निघणाऱ्या घातक आणि विषारी वायूमुळे कर्करोगाचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती मुंबईतील डॉक्टरांनी दिली आहे. याबाबत डॉक्टरांनी काय सल्ला दिलाय पाहूया. वायू दूषित आहे ते आता दिल्लीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहेच आणि दुर्दैवाने हे सगळं प्रमाण वाढतच जाणार आहे. तर याच्यापासून खबरदारीचा उपाय करायचा असेल आपल्याला तर मास्क वापरणं हे फार काळाची गरज बनलेलं आहे. तर लाईफस्टाईल चेंजेसमध्ये तुमचं स्मोकिंग असेल, तंबाखू इटिंग असेल तर हे सगळं बंद झालं पाहिजे. फुफ्फुसाचे चांगल्या प्रकारे व्यायाम केले पाहिजेत, योगा हा केला पाहिजे. मुंबईतील देवनार, मानखुर्द, अणुशक्तीनगर, शिवाजीनगर आजारांचा आगर असल्याचं संशोधनात निष्पन्न झालंय. या भागातील नागरिकांना अस्थमा, टीबी, कर्करोग अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतोय. मुंबईच्या विषारी हवेनं कॅन्सरचा धोका बळावलाय. मुंबईची विषारी हवा फुफ्फुसं पोखरतीये. देवनार, मानखुर्द, अणुशक्तीनगर आजारांचा आगार आहे. मास्क घालण्याचा, धुरक्यात जाणं टाळण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय. त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि शक्य तिथे मास्कचा वापर करा. अन्यथा तुम्ही गंभीर दुर्धर आजाराच्या सापळ्यात आलाच म्हणून समजा. मुंबईमध्ये वायू प्रदूषण वाढलंय आणि हीच हवा मुंबईकरांना आजारी पाडतेय. सध्या या हवेमुळे कर्करोगाचं प्रमाणही वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशामध्येच सुरक्षित राहा, मास्क घाला आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या असा सल्ला सध्या तज्ज्ञ देताना बघायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.